आजकाल पोषणाबद्दलचा सल्ला सगळीकडे मिळतो, नाही का? म्हणजे इंस्टाग्राम असो किंवा आपले फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुप्स. पण विचार करा, यातला बहुतेक सल्ला चुकीचा असेल तर? आणि खरी समस्या इथेच सुरू होते. आपण हे सल्ले फॉलो करतो, खूप मेहनत घेतो, पण हाती काय लागतं? निराशा. कारण प्रगती तर दिसतच नाही. आणि असं वाटणं खूप स्वाभाविक आहे. पण काळजी नसावी. आज आपण नेमकं ह्याच गैरसमजांना बाजूला सारून खरं काय आहे हे समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. तर आपण सुरुवात करूया त्या सर्वात कॉमन गैरसमजांपासून, ज्यांनी आपल्यापैकी बहुतेकांना कधी ना कधी नक्कीच गोंधळात टाकलं असेल. सगळ्यात पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न, कार्बोदके. म्हणजेच आपले रोजचे भात, चपाती, बटाटे हे खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? हे आपले शत्रू आहेत की मित्र? इथेच खरा मुद्दा आहे. बघा, प्रॉब्लेम कार्बोहायड्रेट्सचा नाहीये. प्रॉब्लेम आहे कॅलरीजच्या गणिताचा. म्हणजे आपण गरजेपेक्षा जास्त कॅलरीज खात असू तर वजन वाढणारच, मग त्या कॅलरीज कुठूनही येवोत. सोप्या भाषेत सांगायचं तर कर्बोदके म्हणजे आपल्या शरीराचं इंधन. गाडीत पेट्रोल नसेल तर गाडी चालेल का? नाही ना. तसंच आहे. खरी अडचण तेव्हा येते जेव्हा आपण खूप जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ खातो आणि आपली जीवनशैली बैठेवाली होऊन जाते. अच्छा, आता पुढचा एक खूप लोकप्रिय गैरसमज. रात्री 8च्या नंतर खाल्लं की वजन वाढतं. असं म्हणतात की रात्री आपला मेटाबॉलिझम स्लो होता. पण यात कितपत तथ्य आहे? हे बघा, आपल्या शरीराला घड्याळ कळत नाही. त्याला फक्त एकच गोष्ट कळते: दिवसभरात एकूण किती कॅलरीज आत आल्या. तुम्ही त्या सकाळी खा, दुपारी खा किंवा रात्री, दिवसभराचा हिशोब महत्वाचा आहे. तर मग रात्री खाल्ल्याने वजन का वाढतं? कारण वेळ नाही, तर त्या वेळेच्या सवयी चुकीच्या आहेत. म्हणजे टीव्ही बघता बघता आपण नकळतपणे काहीतरी खात राहतो आणि ते पदार्थ बहुतेक वेळा जास्त कॅलरीजचे असतात, जसे की चिप्स किंवा आईस्क्रीम. आणि आता येतो सर्वात मोठा विलन, साखर. असं वाटतं की आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर साखरेला पूर्णपणे बाय बाय करावंच लागेल. पण खरंच तसं आहे का? इथे गोष्ट सगळं किंवा काहीच नाही अशी नसते. म्हणजे थोड्या प्रमाणात साखर चालून जाते. खरा धोका आहे ॲडेड शुगरमध्ये. म्हणजे जी साखर कोल्ड ड्रिंक्स, केक, बिस्किट्स अशा पदार्थांमध्ये वरून घातलेली असते. फळं किंवा दुधातल्या नैसर्गिक साखरेचा इतका बाऊ करायची गरज नाही. आणि इथे एक सायकोलॉजिकल गंमत आहे. ज्या गोष्टीला आपण नाही म्हणतो तीच खाण्याची इच्छा जास्त होते. आणि मग एक दिवस आपण स्वतःवरचा ताबा गमावतो आणि प्रमाणापेक्षा जास्त खातो. यालाच बिंज ईटिंग म्हणतात. चला, आता पुढच्या सेक्शनकडे वळूया. इथे आपण अशा काही गोष्टींवर बोलणार आहोत ज्यांची मार्केटिंग खूप जोरदार केली जाते, जसं की डिटॉक्स आणि क्लेन्स. डिटॉक्स डायट, ज्यूस क्लेन्स हे शब्द ऐकलेच असतील. असं सांगितलं जातं की याने शरीरातली सगळी घाण, सगळे विषारी घटक बाहेर पडतात. पण खरंच आपल्या शरीराला अशा बाहेरच्या मदतीची गरज आहे का? तर चांगली बातमी ही आहे की आपल्याकडे एक सुपर स्मार्ट इनबिल्ट डिटॉक्स सिस्टम आहे. हो, आपलं शरीर स्वतःच एक पॉवरफुल क्लिनिंग मशीन आहे. हीच ती सिस्टम आहे, अवयवांचं एक नेटवर्क जे 24 तास काम करतं. त्यामुळे महागड्या ज्यूसवर पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्या शरीराच्या या नैसर्गिक क्षमतेवर विश्वास ठेवलेला कधीही चांगला. आणि हे काम कोण करतं? आपलं लिव्हर, किडनी, फुफ्फुसं ही आपली खरी क्लिनिंग टीम आहे. हे अवयव कोणत्याही डिटॉक्स टी किंवा ज्यूसपेक्षा लाख पटीने जास्त प्रभावी आहेत. उलट त्या ज्यूस क्लेन्समुळे अनेकदा प्रोटीनची कमतरता आणि थकवाच येतो. आता बोलूया त्या गोष्टीबद्दल ज्याला अनेक दशकं खलनायक ठरवलं गेलं, फॅट्स म्हणजेच चरबी. प्रश्न हा आहे की आहारातील फॅट्स आरोग्यासाठी खरंच वाईट आहेत का? तर जुना गैरसमज असा होता की सगळेच फॅट्स टाळा. पण आता आपल्याला माहिती आहे की हे खरं नाही. उलट हेल्दी फॅट्स म्हणजे चांगले फॅट्स आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. कारण हे चांगले फॅट्स अनेक महत्त्वाची कामं करतात. हार्मोन्स बनवण्यासाठी, मेंदूच्या कार्यासाठी आणि काही विटॅमिन्स शोषून घेण्यासाठी ते खूप गरजेचे आहेत. म्हणून सुकामेवा, ऑलिव्ह ऑइल, ॲव्होकाडो यांसारख्या चांगल्या फॅट्सचा आहारात समावेश करा. टाळायचं काय? तर प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधले ट्रान्स फॅट. ठीक आहे, तर आपण बरेच गैरसमज दूर केले. पण मग करायचं काय? आता आपण त्या उपायांवर बोलूया जे खरंच परिणामकारक आहेत आणि जे आपण आयुष्यभर फॉलो करू शकतो. कोणत्याही क्लिष्ट डाएट प्लॅनमध्ये अडकण्यापेक्षा ही 4 सोपी तत्वे लक्षात ठेवा. पहिलं, शक्यतोवर नैसर्गिक अन्न खा. दुसरं, कॅलरीजचं गणित सांभाळा. तिसरं, आहारात प्रोटीन, कार्ब्स आणि फॅटचं संतुलन ठेवा.
आणि सगळ्यात महत्वाचं, चौथं, परफेक्ट होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सातत्य ठेवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. खरं आरोग्य हे झटपट उपायांनी किंवा 2 आठवड्यांच्या डाएटनी मिळत नाही. ते चांगल्या, सातत्यपूर्ण सवयींमधूनच तयार होतं. आणि जाता जाता एक विचार, सर्वोत्तम आहार तोच नाही का, जो फक्त काही आठवड्यांपुरता नाही तर वर्षानुवर्षे आनंदाने पाळता येईल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?